राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी शुक्रवारी सोलापूर शहर परिसरातील 2 धाब्यांवर टाकलेल्या धाडीत न्यायालयाने 2 हॉटेल चालकांसह 3 मद्यपी ग्राहकांना 59,000 रुपयांचा दंड ठोठावला। सविस्तर वृत्त असे की शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक अंजली सरबदे यांच्या पथकाने सोलापूर पुणे महामार्गावरील शिवाजीनगर बाळे तालुका उत्तर सोलापूर परिसरातील हॉटेल मनोरमा या ठिकाणी छापा टाकला असता धाबा चालक विश्राम मूलचंद यादव वय 35 वर्षे हा ग्राहकांना धाब्यामध्ये दारू पिण्याची व्यवस्था उपलब्ध करून देत असल्याचे दिसून आले। या कारवाईत सुनील शंकर भोसले वय 44 वर्षे राहणार ढोमणेनगर बाळे व विशाल सुरेश झेदे वय 35 वर्षे राहणार पद्मावती नगर बाळे या मद्यपी ग्राहकांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून 180 मिली क्षमतेच्या रॉयल स्टॅग विस्कीच्या 3 बाटल्या व इम्पेरियल ब्लू विस्कीच्या 4 बाटल्या व स्टील ग्लासेस असा 930 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। एका अन्य कारवाईत सोलापूर बार्शी रोडवरील खेड गावाच्या हद्दीतील हॉटेल राजमध्ये दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद्ध यांच्या पथकाने रात्री 9 वाजेच्या सुमारास छापा टाकला असता धाबा चालक हनुमंत काशीनाथ तांदळे वय 54 वर्षे राहणार तोडकरी वस्ती बाळे व मद्यपी ग्राहक नेताजी विठ्ठल खताळ वय 44 वर्षे राहणार खेड यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे कलम 68 व 84 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला। या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथकाने रॉयल स्टॅग विस्कीच्या 180 मिलीच्या 2 लूज बाटल्या व काचेचे ग्लास असा एकूण 380 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। दोन्ही गुन्ह्यातील तपास अधिकाऱ्यांनी एकाच दिवसात तपास पूर्ण करून आरोपपत्र न्यायालयात सादर केले असता न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग दारूबंदी न्यायालय श्रीमती A.S. बिराजदार यांनी हॉटेल चालकांना प्रत्येकी 25,000 रुपये दंड तसेच दंड न भरल्यास 6 महिन्यांची साध्या कैदेची शिक्षा व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी 3,000 रुपये दंड तसेच दंडाची रक्कम न भरल्यास 1 महिन्याच्या साध्या कैदेची शिक्षा अशी शिक्षा सुनावली। सर्व आरोपींनी दंडाची एकूण रक्कम 59,000 न्यायालयात जमा केली। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संजय पाटील, निरीक्षक जगन्नाथ पाटील, दुय्यम निरीक्षक अंजली सरबदे, सुखदेव सिद्ध, धनाजी पोवार, समाधान शेळके, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, अलीम शेख, जवान चेतन वनगुंटी, शोएब बेगमपुरे, इस्माईल गोडीकट, अनिल पांढरे, प्रशांत इंगोले व वाहन चालक रशीद शेख यांच्या पथकाने पार पाडली।